पोहोचावी या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। विशेष करून मला आपल्याला सांगावंसं वाटतं की ही पत्रकार परिषद विशेषतः राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात आज मी इथे संवाद आपल्याशी साधणार आहे। आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्यातील 29 महापालिकाच्या निवडणुकीसंदर्भात ही पत्रकार परिषद आहे। त्यामधील 27 महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे। 5 महापालिकांची 2020 मध्येच मुदत संपली होती। 18 महापालिकांची मुंबईसहित 2022 मध्ये मुदत संपली आहे आणि 4 महापालिकांची मुदत ही 2023 मध्ये संपली होती। जालना आणि इचलकरंजी या 2 नवनिर्मित महापालिका आहेत आणि त्यांच्या संदर्भात पण आज मी माहिती सांगणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये प्रभागामध्ये 1 सदस्यीय प्रभाग आहेत आणि यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक मतदाराला फक्त 1 मत द्यावं लागेल। 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत आणि बहुतांश महापालिकेमध्ये एका प्रभागामध्ये 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। त्या महापालिकेमधील काही प्रभाग असे आहेत की जिथे 3 उमेदवार असतील, काही प्रभाग असे असतील की जिथे 5 उमेदवार असतील। त्यामुळे या 28 महानगरपालिकेमध्ये मतदारांना साधारणतः 3 ते 5 मतं एका प्रभागामध्ये द्यावं लागते। या महापालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येईल आणि या संदर्भात राजकीय पक्षांची जी बैठक झाली होती आणि राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच स्वीकारण्यात येतील। जात वैधता पडताळणी संदर्भात राखीव जागावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र त्यांना सादर करणे आवश्यक आहे। मात्र